नमस्कार. माझ्या व्यंकटेश ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. अधिक महिना चालू आहे. 2026च्या या पवित्र अधिक महिन्यामध्ये मी अधिक मास महात्म्य ह्याचे पारायण चालू केलेले आहे आणि आपला रोज एक अध्याय आपल्या यूट्यूब चॅनेलवर येत आहे. या पवित्र महिन्यामध्ये प्रत्येकाकडे ही पोथी असते असे काही नाही. त्यामुळे तुम्हाला जर श्रवण भक्ती करायची असेल तर जरूर माझ्या यूट्यूब चॅनेलवरील ह्या अध्यायांचा लाभ घ्या, कारण श्रवण भक्ती ही तितकीच महत्त्वाची आहे जितकं प्रत्यक्ष पारायण मनुष्य करतो. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये या अधिक मास महात्म्य या पोथीच्या पारायणामध्ये आपण सहभागी व्हावं अशी माझी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक विनंती आहे. अधिक मास महात्म्य अध्याय 11. श्री गणेशाय नमः. दशमाध्याया माझी बहिला गोदानाचा प्रकार कथिला. आता ब्राह्मण पूजेचा भला प्रकार सर्व सांगतो, तरी तुम्ही श्रोती सतत सावध असावे. श्रवणार्थ शिराब्दी तनया श्री विष्णुप्रत जोडोनी हस्त विनिविकी. अहो स्वामी, पूर्वी आपण स्वर्गेच्छु नरी यथाविधान अधिक मासी विप्रपूजन करावे ऐसे कथिले, तरी तो विप्र असावा केवी. तयाची पूजा कैसे करावी आणि तये वाचुनी मानवा बरवी. कोणती फलप्राप्ती होय हे मज सांगिजे समस्त. ऐसे लक्ष्मीचे ऐकून भाषित श्री विष्णू म्हणे, गे प्रिय यथार्थ सांगतो संपूर्ण ऐकपा. तप, अहिंसा, सत्यवचन, अनुदिनी षटकर्माचरण आणि सर्व कर्मे कलालोपाविन करीतो ब्राह्मणे योग्य होय. तयासी अधिक मासी अनुदिनी गंधाक्षदा पुष्प धूप दीपांनी नाना उपहार भक्ष भोज्य आणि तांबूलादिकांनी पूजावे आणि सर्व लक्षण संयुक्त असून जो सर्व शास्त्र पारंगत सुज्ञ मतपर सद्भक्ती जाणता पूर्ण शांत दांत साचार तेवीच जो शोभरहित इतिहास पुराणज्ञ यथार्थ तया लागीच अधिक मासात विशेष करून पूजावे. काकी पुराण वक्ता ब्राह्मण हरिरूपची असे आपण तयासी पूजून देता दान अनंत फल प्राप्त होय. जो भक्तीने पुराणार्थ जाणून आत्मार्थ आणि परार्थ निरंतर कथितो यथार्थ श्रीहरीच जाणपा. पुराण वक्ता जो ब्राह्मण तो व्यासरूपी हरीचा आपण तयाची भक्ती करिता अनुदिन गंगा स्नान फल लाभे. संसार सागर मग्न जनांसी जो पुराण धर्म निवेदिनेसी उद्धारितो पै क्षणमात्रेसी तो श्रीहरीच साचार. म्हणून अधिक मासा माझी सतत कोणत्याही निर्मळ उदकात स्नान करून पुराण वक्त्याप्रत भगवत बुद्धीने पूजावे. अधिक मासा माझी एक पुराण ज्ञानसी सेविता देख. प्रयाग स्नानाहुनी अधिक पुण्य निशंक लाभते. अधिक मास कथा जेथ नित्यनेमे वर्णिला जात तेथ श्रीहरी तुळसी सहित आणि तीर्थे समस्त वस्ताती. पुराणज्ञ सुपुत्रा विषयी भक्ती उपजे जयांच्या हृदयी तेची धन्य त्रैलोक्या ठाई. पुनरपी नाही जन्मतया आता तू पात्र मनसी कोण, तरी सांगतो करी श्रवण. केवळ तपेकी विद्ये करून पात्रता पूर्ण नव्हेचे वेदवेत्ता. द्विजपात्र किंचित तपीळ तोही स्वल्पची निश्चित. ऐसे एकांगी पात्रभूत असती बहुत पृथ्वीवरी. परितपाचरण आणि सत्य जयाठाई वसती नित्य. तो चित्रेलोके कृतकृत्य पात्र स्तुत्य जाणीचे आणि सर्व पात्रा माझे पवित्र. तोची जाण परमोत्तम पात्र की जयाच्या उदरी अपवित्र. शूद्रांना नाही प्रवेशिले प्रतिग्रहार्थ समर्थ असोने जो विप्र न घे कदापि दान. ते दान दिधल्या विन बहुदान पुण्य तया होय. विद्या तपोहीन ब्राह्मणे प्रतिग्रह कदापि नच घेणे. घेता दात्या सहतक्षणे अधपतन होय तया. आणि जयाचे मन नाही तुष्ट तो सर्वदा भोगितो कष्ट. आणि सकळ त्रैलोक्या माझी नष्ट. ऐसाही स्पष्ट गणिजे जे तो आणि स्वयं अकिंचन असोन सर्वत्र जयाचे संतुष्ट मन. तो विप्र सर्वदा सुख संपूर्ण भोगितो जाणनिशे यथालाभ. संतुष्ट चित्त शांत दांत भूत दयावंत. ऐसे ब्राह्मण जे का संत तया मी सतत वंदितो. जे संताहुनी अन्य मानव स्वल्पतर्पे पावले देहभाव तयांचे अर्चन दर्शनादी सर्व असो वाव निशय आत्मशुद्ध्यर्थ महातीर्थे. आणि चांद्रायणादी तपोव्रते बहु असती परिती निरुते. कालांतरे फल देती आणि साधुजन ते तत्काळ दर्शन मात्रे करीती निर्मळ. म्हणून सर्वा सोडून केवळ सज्जनची उपसावे. भेद दृष्टे जन सतत सूर्यचंद्रादी देवते उपसित. परिती तयांचा पाप शमनार्थ नव्हेत समर्थ कदापि. आणि विप्र
ते तोषण सेवेने पुनीत करीती सेवांकारणे म्हणून साक्षेपे भक्तिभावाने साधू विप्रची सेवावा त्रिदोष दूषित देहा ठाई जयांची आत्मबुद्धी राही ग्रहणादी पर्वकालाविषयी की क्षेत्राविषयी पुण्यबुद्धी की जलाविषयी तीर्थबुद्धी परी साधुजनाविषयी त्रिशुद्धी जयाची न हो तैशी सुधी तो नर खर्ची जाणावा जयांच्या हृदयी स्वानंदा भुवन आणि सर्वदा वसे श्री केशव तेवीच सर्वत्र समभाव ऐसे भूदेव संतजे ते लोकानुग्रह करते सत असत म्हणून केवळ लोकांप्रत स्वपादरजे पवित्र करीत मेदिनी सतत फिरता ती दर्शन स्पर्श नादिके निगुती सकळ जना पवित्र करती ऐसी क्षेत्रे तीर्थे देवते अति मेदिनी वरुती आहेत परिती हळूहळू कालांतरे पवित्र करीती गे ममदारे आणि स्वद्विप्र ते तो निर्धारे दर्शन मात्रे तत्काळ ऐसा साधू विप्रांचा स्वभाव काय वर्णुगे त्यांचा प्रभाव तई मज दिदले वैभव म्हणून केशव मी झालो सकळ प्राण्या माझी ब्राह्मण जन्म मात्रेची अतिश्रेयान आणि तप्पो विद्या सद्भक्ती मान झालिया मग काय वर्णू ब्राह्मणापेक्षा अन्यमज काही हे चतुर्भुज रूपही प्रिय नाही सर्व देवमय मी शेषशाही तैसाची विप्रही वेदमय परी दुष्प्राज्ञ मूर्खते हे नेनुनी गुरु विप्र आत्मा मी या लागुनी आचार्यदी विषयी भेदबुद्धी होऊनी अवमानिती साचार आणि सद्विप्रते तो आत्मार्थ हे चराचर विश्वसमस्त मद्रूपची आहे सतत ऐसे चित्तात भाविती सत्स्वरूप दिव्य ज्ञानेसी निश्चय धरिती तैसेची मानसी म्हणून स्वद्विप्र ते मजसी आवडती जाण इंदिरे या लागीच विभुध जनांनी इतर सकळ कल्पना टाकूनी नित्यशुद्ध चित्ते करूनी विप्रशी लागुनी पुजावे प्राणप्रिय भू सांगू काय ऐसा पूजिता सद्वी प्रवर्य त्रिभुवन पूजिले ऐसे होय निसंशय जाण तू परी ब्रह्मस्वाचा अपहार कदापि कोणी न कीजे साचार कारण ते बहुभयंकर आणि दुर्जर असे पे सर्वभक्षक आहे कृशान परित्यान जिरे ते अनुप्रमाण मग ईश्वर मानिया राजा लागून कोठोनिया जिरेल हलाहल विषाहूनही देख ब्रह्मस्वरूप विष अधिक मंत्रोषधी योगे विषे सकळी क तक्षणे तिशंक नासती परी ब्रह्मस्वरूप विषाची शांती कवण्याही योगे नव्हे निश्चिती यास्तव हलाहल निवृत्ती विषची नाही मानित विषते भक्षण कर्त्यासची मारिते ब्रह्मस्व हे तो कुल संहारिते तैसेची अग्नी होऊनही निरुते प्रखरे असे ब्रह्मस्व उदके पावक होय शांत ब्रह्मस्व समूळ कुळ जाळीत म्हणून कांते ब्रह्मस्वाप्रत कदा कोणी न हरावे अज्ञाने घडता ब्रह्मस्व हरण त्रिपुरुषा होय अधपतन बुद्धिपूर्वक ते करिता जाण पत्नी पडती 21 जे ऐश्वर्य मदोन्मत भूलती महान मूर्ख विचारण करती तेन मानिता निर्याची भीती ब्रह्मस्व हरिती बलात्कारे परीच्या विप्राचे वृत्ती हरण झाले तयाने करिता रुदन नेत्रासुर बिंदूंनी रजक्कन भूमीचे जितुके भितकाच तितके संवत्सर पर्यंत ते भूप आणि तयांचे दूत कुंभी पाक नरकी सतत राहती पचत निश्चय आणि स्वयंदत्त किंवा परदत्त ब्राह्मणाची वृत्ती जे हरित ते 60 सहस्र वर्षे विष्टेत कृमी होऊन राहतात आणि जे नृत घेती विप्रांचे धन ते सर्वत्र पराभव पावून अल्पायू राज्यभ्रष्ट होऊन दुःखे भोगिती सर्वदा ऐसे विप्रधन भयंकरती म्हणून प्रिये मम जनां प्रती सांगतो की ब्रह्मस्वासी निवृत्ती कल्पांतीहीन शिवावे तरी ब्राह्मणे स्वापराध केला की तो मारित किंवा शापित असला तरी तयासी द्रोह वाहिला नचकीजे मतपुरुषी जसा मी अनुदिन ब्राह्मणासी स्तवितो वंदितो भक्तिभावेसी तेवीच माझी या जनीही त्यांसी प्रेम भावेसी वंदावे ही मम आज्ञा पाळीजे सकळ याहुनी अन्यथा जो वर्तेल तया साक्षात घननीळ दंडील तत्काळ निषेध ज्ञाने किंवा अज्ञाने करुणी घडले असता ब्रह्मस्वहरण नृग राजा परितक्षण अधपतन प्राप्त होय एके समयी कृष्णसूत प्रद्युम्न सांबाधिक समस्त एकत्र मिळवून विहारार्थ
उपवना माझी पावले, तेथे बहुतके वेळवरी क्रीडा केल्या नाना परी. स्वेद सुटला सर्व शरीरी, तृषाक्रांत जाहले. उदका लागे फिरत फिरत पावले, निरुदक पाप्रत. आत पाहता सरठ अद्भुत पर्वताय सा देखिला. तदर्थ कृपाळू होऊनी उदाहरणार्थ केला यज्ञ. चर्मपाशी तया बांधून वरी ओढू लागले परी. तो सरट जड बहुत बाळांचे बळ चालेना तेथ. मग जाऊन श्रीकृष्णाप्रत सर्व वृत्तांत कथेला. तेव्हा तो श्रीचक्र पाणी कृपा सानिध्य आला. धावुनी सभेची वाम हस्ते करुनी सरट वरती काढिला. तै तो कृष्ण स्पर्शे तक्षण सरट स्वरूप टाकून तत्प स्वर्ण समान वर्ण दिव्य पुरुष झाला. मस्तक ठेवून कृष्णचरणी उभा राहिला. हस्त जोडून तया पाहता सर्वांचे मनी आश्चर्य बहुत झाले. मग त्या दिव्य पुरुषाला गुण श्रीकृष्ण म्हणे, गा तू कोण? तुझ ही दशा काय म्हणून लाभली होती सांग मज. ऐसे श्रीकृष्णाचे भाषित ऐकून तो पुरुष बोलत, देवा तू सर्व भूतात्मा यथार्थ सर्व वेत्ता आहेसी. तथापि तू प्रश्नसी म्हणून सांगतो एके संपूर्ण इक्ष्वाकू वंशी मी नृगाभिधान राजा असता जाहलो. सकळ दात्या माझी प्रथम गणिले जाय माझे नाम नित्य नूतन विप्रोत्तम पाचारू न पूजितसे. सुवर्ण भूमी गज घोटक रथ शिबिकादी याने अनेक रत्न वस्त्र भूषणाधिक नित्य दाने देतसे. आणि सुशिला सुलक्षण बहुदुग्धवती आणि अति तरुण अविकलांगी स्वच्छ संपन्न चतुस्तनी निरोगी. कपिल वर्णा बहुसुंदरी न्यायार्जित पुष्ट शरीरी स्वर्ण शृंगी रौप्य खुरी वस्त्रालंकारी भूषित. ऐशा अत्युत्तम गाया यथा विधाने पूजून या नित्य सुपात्र ब्राह्मणवर्या असंख्यात देतसे. ऐसे चालत असता पाही कोणी विप्रास दिलेली गाई चुकुनी माझ्या गोधना ठाई येऊनी मिळून राहिली. ते मी न जाणता उणे नित्यव्रत देता गोप्रदाने. त्यातून एके विप्राकारणे तीच गाय दिली. ती सी तो विप्र घेऊन जात असता गृहा लागून पूर्वीचा प्रतिगृहिता धनी अवचित प्राप्त झाला. तेने ती पाहिली गाय आणि म्हणे, ही माझी गाय होय. प्रतिगृहिता म्हणे, हे काय का आता राये मज दिलेली. अजून माझा हात ना सुकला. विप्रा तुझ काचळ लागला. उभय त्यांचा विवाद चालला. मग ते आले मजपाशी. ते स्वार्थ तत्पर दोघे जण बोलू लागले. मज लागून, राया तू आहेसी कवण, दाता किंवा अपहर्ता? असे अरे एकासी दिलेली गाय पुन्हा तुझ्यासी देतोसी काय? दत्ता परहरण हा न्याय तुझ लागीच शोभतो. ते तयांचे ऐकून भाषित मजला झाला भ्रम अत्यंत. तयांची प्रार्थना केली बहुत प्रीती व्यर्थ झाली. पूर्वील विप्रासी लक्ष गाया देऊ लागलो यदुराया. परी ह्या न घे म्हणून या टाकून या गेला तो. तुझ्याने कतली ह्या धेनुविन 10 लक्ष न घे मी आण. मग तो तीच धेनू घेऊन स्वगृहा जाता झाला. पुढे मी पावता निधन यमदूत गेले घेऊन. यमधर्म राय मज लागून प्रश्निता झाला ऐसे की, अरे तू प्रथम शुभ भोगीसी की अशुभची भोगू इच्छिसी? तू केलेल्या पुण्यकर्मासी अंत नसे साचार. तेव्हा मी आता या सांगितले अशुभची सर्व भोगितो पहिले. ते कोणी यमधर्मे कथिले पतन व्हावे पावे सत्वर. तव मी झालो सरठ रूप तेथे दुःखे भोगिले अमूप. तव दास्याचा महाप्रताप म्हणून अत्याप स्मृती असे. आज तुझे दर्शन झाले याने सर्व पाप लोपले. हे दिव्य स्वरूप लाभले त्रिजगी धन्य झालो. आता येतो गा यदुपती कृपादृष्टी पाहे मज प्रती. ऐसे बोले तो नृग भूपती. तव दिव्य यान पातले. तया माझी बैसोन तक्षिणी नृगराज गेला ब्रह्मसदनी. असो श्रीहरी चक्रपाणी सिंधू जे लागी सांगत. अहो कांते नृगराजा लागून ब्रह्मस्वयोगे जाहले पतन. परिपूर्वी सत्सगमागम पूर्ण घडला होता तयासी. तेने योगे त्या घोरवनी श्रीकृष्णाचे दर्शन होऊनी. तयाच्या करस्पर्शे करुनी उद्धरावनिया गेला तो. ऐसा सत्संगतीचा महिमा म्हणून तेथे ठेविता प्रेमा इह परलोकी सकळ कामास पूर्णता होय निश्चय. आणि साधूंचे दर्शन स्पर्शन कीर्तन किंवा अनुस्मरण महातीर्था परिपावन. अहो जाण सिंधूचे या लागी सकल जनांनी. साधू पूजन की जे अनुदिनी तेने योगे कैवल्यदानी. संतुष्ट राहतो सर्वदा त्या तूनिही अधिक मासात सद्ब्राह्मण पूजिता सतत. त्रैलोक्य ऐसे यथार्थ
होते यात संशय नसे. जरी सर्व लक्षणे सुसंपन्न ऐसा कोणी न मिळे ब्राह्मण, तरी एक एक लक्षणे युक्त महान त्याचेही पूजन करावे. अधिक मासी विप्रपूजिता तृप्त होती सर्व देवता. ब्राह्मणाचार्यांना विना रिता दिवस वृथा दौडू नये. गंगा तीर्थी स्नानेसी जे महापुण्य ये हातासी, त्याहुनी विशेष अधिक मासी विप्रार्चनेसी येतसे. विप्रार्चना परता नेम दुसरा नसेची पै उत्तम. धर्मार्थ मोक्ष आणि काम यानेच सकळ साधती. ऐसा विप्रार्चनाचा प्रभाव म्हणून अन्य टाकोनी सर्व ब्राह्मणाची पूजाच सदैव पुरुषोत्तम मासी कीजिये. ऐसे विष्णूने कथिले असता आनंदोनी शिराब्दी दुहिता. विनयपूर्वक दीपदान वार्ता तयासी प्रश्नी ती दाहली. ती कथा परम पावन पुढच्या प्रसंगी वर्णिजेल पूर्ण. तरी श्रोतेजनी स्वांतकरण सावधान राखेचे. इति श्री अधिक मास महात्म्य सार. बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर. एकादशाध्याय गोड हा. इति एकादशोध्याय हा. प्रिय भक्तांनो, दररोज पुरुषोत्तम महात्म्याचे एक अध्याय पारायण आपल्या व्यंकटेश ज्योतिष परिवारात होत राहणार आहे. अधिक मासामध्ये हे पारायण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या पारायणामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांती मिळते, पापांचा नाश होतो आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते. अधिक मासात श्रद्धेने केलेले पारायण जीवनात सुख समाधान, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती देणारे ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी या भक्तिमय उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ, उपाय, व्रत, माहिती आणि धार्मिक मार्गदर्शन पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल तर त्याची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य, पंचांग, धार्मिक उपाय तसेच माझ्या रोजच्या संस्कार वर्गाची लाईव्ह लिंक मिळेल. त्या संस्कारामध्ये मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, गणपती स्तोत्र यासारखी अनेक स्तोत्रे पूर्णपणे मोफत शिकवत असते. त्यामुळे भक्ती आणि संस्कार यांचा लाभ होण्यासाठी आजच माझ्या व्हॉट्सअप ग्रुप परिवारामध्ये सहभागी व्हा. श्रीकृष्ण कृपा सर्वांवर राहो. जय श्री हरी.